बातमी मालेगावातून। मालेगावात गिरणा हाऊसिंग सोसायटी कामगारांचा आक्रोश पाहायला मिळतोय। विविध मागण्यांसह दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। कोट्यावधींच्या भ्रष्टाचाराप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशीची मागणी करण्यात येते। गिरणा साखर कारखान्याची हाऊसिंग सोसायटी स्थापन होऊन 30 ते 40 वर्ष उलटली आहे, तरी कामगारांना त्यांच्या प्लॉटचा हक्क मिळालेला नाहीये। कामगारांनी प्रोव्हिडंट फंडातून पैसे भरले असून स्वयंघोषित चेअरमन आणि कार्यकारिणीवर कोट्यावधींच्या गैरव्यवहाराचे आरोप करतायत। कामगारांनी दुय्यम उपनिबंधक कार्यालयावर मोर्चा काढला, तर वारसांची नावे नोंदवावीत, कार्यकारिणी रद्द करावी आणि प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी करून गुन्हे दाखल करावे अशा मागण्या करण्यात येत आहेत। गिरणा गृहनिर्माण सोसायटी ह्या जागेचे आज कोट्यावधीने व्हॅल्युएशन झालेलं आहे। त्याच्यामुळे त्या लोकांची नियत फिरली आणि ते आम्हाला धोका देत आहेत आणि त्यांचा परस्पर व्यवहार करण्याचा त्यांचा विचार चालू आहे। तरी तो बंद व्हावा आणि त्यांना त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी गुन्हे शाखेकडून। या संस्थेच्या झालेल्या भ्रष्टाचारासंदर्भात आर्थिक गुन्हे शाखे नाशिक यांनी याची दखल घेऊन याच्यावर कठोर कारवाई करावी आणि आम्हाला न्याय द्यावा। कारण या संस्थे कामगारांच्या नावावर कर्ज काढून यांच्या अधिकारात असलेल्या इतर संस्था मोगी ग्रेप्स, राजस कुक्कुटपालन आणि गिरणा कृषी बँक यांना चेअरमन असताना, TR पॉवर चेअरमन असताना इतर संस्थांना पैसा ठिरापत म्हणून वाटला आणि त्याचा बोजा कामगारांच्या डोक्यावर ठेवला, कर्जाचा बोजा। तरी त्या संस्थांकडून देखील महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह फायनान्सच्या व्याजदराप्रमाणे पैसा वसूल करून संस्थेला तो पैसा जमा करावा।